जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी। जय राम माधव, जय कुंज बिहारी। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर, राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम, कृष्ण बलराम, कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम, जय गौरानिताय गौरानिताय, गौरानिताय जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद प्रभुपाद प्रभुपाद, जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय, श्रीमद् भगवद गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च। श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्त। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे कृष्णा। ह्याच्यापेक्षाही मोठा आणि भगवद्गीतेतला जर टॉप 5 किंवा टॉप 10 मोस्ट इम्पॉर्टंट श्लोका जर काढले ना, तर हा त्याच्यामध्ये येईल असा हा मोठा इम्पॉर्टंट श्लोक आहे. तर आपण हा शिकून घेऊया. 7वा अध्याय 7वा श्लोक. मत्तः परतरं नान्यत् किंचिदस्ति धनंजय, मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. अनुवाद. हरे कृष्णा. हे धनंजया, माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. दोऱ्यात ओवलेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता बघा ह्या दोन लाईनींमध्ये, ह्या श्लोकामध्ये कृष्णाने अक्षरशः प्रिन्सिपल लेवलवरती फंडामेंटल अशी गोष्ट आपल्याला शिकवलेली आहे.
तर ह्या श्लोकांच्या डिटेलमध्ये जाण्याआधी आता आपल्याकडे आता 3 बायका आहेत ना क्लासमध्ये. तर आपण हा प्रश्न विचारतो मी आता, की किती आपल्यापैकी किती जणांनी दागिने वगैरे घेतलेले आहेत? अ, अशा मंगळसूत्र पण आहात ना सगळ्यांकडे. नंतर मण्यांची माळ वगैरे कोणाकोणाकडे आहे? हो आहे प्रभूजी. आहे ना? बरं. तर आपण जेव्हा दुकानात जातो आणि तुम्हाला जेव्हा मण्यांची माळ विकत घ्यायची असते, तर तुम्ही काय बघता त्या मण्यांच्या माळेकडे? काय-काय बघता? ज्याच्या बेसिसवरती तुम्ही डिसिजन घेता विकत घ्यायची म्हणून? हा सिरियस क्वेश्चन आहे का असंच नाही, विचारताय नाही. प्रभू? सीरियस क्वेश्चन आहे. अगदी. म्हणजे तुम्ही जेव्हा मण्यांची माळ विकत घेता तुम्ही, तर तुम्ही त्याच्यामागे तुम्ही काय बघता? की अमुक एक गोष्ट आहे म्हणून मी ती मण्यांची माळ विकत घेणार. तो शाईन करतोय का मणी? बरोबर. म्हणजे त्याचा लस्टर तुम्ही चेक कराल. अजून? त्याची साईज साईज. बरोबर. एकदम ओबड-दोबड नाहीये ना, व्यवस्थित बरोबर. आहे ना? युनिफॉर्मिटी किती असते. कॅरेट आहे? हां, किती कॅरेट आहे? जर डायमंड जर असला तर किंवा मणी असले तर वेगळं पॅरामीटर असेल त्याचं. अजून काय बघता? त्याची प्राइस बघाल तुम्ही. हं, बरोबर. हा, प्राइस, प्राइस डिझाईन, बघा. डिझाइन बरोबर. अजून? आपल्या बजेटमध्ये आहे की नाही? बरोबर. अजून काय? घालून बघायचं. घालून बघेल. बरोबर. आपल्याला कसं छान दिसतंय. बरोबर. अजून काय? किती लेयर्स आहेत माळांचे? ओके. ठीक आहे. अजून? नाही सुचत आहे ना? आता मी तुम्हाला अशी एक पॅरामीटर सांगतो, की जे तुम्ही ऐकल्यावरती तुम्हाला वाटेल, "अरे खरंच की" म्हणून. ओके. त्या मागे जो दोरा असतो, ज्याच्या मागे हे सगळे मणी ओवलेले असतात, त्या दोऱ्याच्या क्वालिटीकडे तुम्ही कधी बघता का? कोण बघतं? सोनार बघतो. बरं, तुम्ही विकत घेताना बघता का तुम्ही, की बाबा हा दोरा किती स्ट्राँग आहे? ह्या मण्यांना नाही. ह्या मण्यांना तो धरू शकेल का नाही व्यवस्थित? हे नाही बघत ना आपण. तसंच आहे ते. आणि समजा दोरा अतिशय वीक असला, जीर्ण झालेल्या दोऱ्यांनी जर का ते मणी गुंफलेले असले, तर तुम्ही घरी आणाल ती माळ आणि 1-2दा घातल्यानंतर तो दोरा तुटला. ते मणी सगळे इकडे विखुरले गेले. तर अशा वेळी मग तुम्हाला त्या दोऱ्याचं महत्त्व समजतं. बरोबर आहे? ट्रू, ट्रू. तर कृष्ण इथे तेच उदाहरण देतोय, की दोऱ्यात ओवलेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. आता तुम्हाला ह्याचा अर्थ समजू शकतो आता, की जेव्हा पण आपण म्हणजे मण्यांची माळ विकत घेतो, हां, त्यामागे जे आपल्याला डोळ्यांना दिसतं. आता तुम्ही जर घेतलंय तुम्हाला माहिती असेल, की ह्या सगळ्या ज्या मण्यांच्या माळा असतात, त्या मणी त्याच्यामध्ये असे घुसवलेले असतात, की अ, त्याच्यामागे दोरा दिसतच नाही आपल्याला. इतके जवळ-जवळ असतात ते. त्याच्या त्याच्या मागला जो दोरा असतो, तो दिसत नाही आपल्याला. आणि मग म्हणून काय होतं दोऱ्याकडे नजर न गेल्यामुळे दोऱ्याचं महत्त्वच समजत नाही आपल्याला. आपल्याला जे बाहेरील गोष्ट असते, जे मणी असतो फक्त त्याच्यावरतीच आपलं लक्ष केंद्रित असतं आपलं. दोऱ्याचं महत्त्व समजत नाही आपल्याला. जेव्हा तो दोरा तुटतो, तेव्हा आपल्याला कळतं, की अरे बाबा, दोऱ्याचं महत्त्व काय होतं म्हणून. आणि अशा वेळी समजा 100 मण्यांची तुम्ही जर माळ घेतली विकत त्या दुकानदाराकडनं आणि दोरा तुटला, त्यानंतर तुम्ही समजा तुमच्या 100रातले 80 मणे तुमच्या हाताला लागले सुद्धा आणि तुम्ही परत एका नवीन दोऱ्यामध्ये गुंफले, तरी उरलेले जे 20 मणी गेलेले असतील ना, त्याच्याबद्दल तुम्हाला तेवढं जास्ती वाईट नाही वाटणार. तुम्हाला ह्यातला आनंद होईल, की बाबा कमीत कमी 80 मणी तरी आले माझ्या हातात आणि तो दोरा आता एवढा स्ट्राँग आहे, की तो तुटणार नाही. त्यावेळी तुम्हाला कळून येईल, की त्या 20 मण्यांना एवढं काही महत्त्व नव्हतं.
आणि असं करत करत मग नंतर आपल्याला कळून येतं की ह्या सगळ्या ज्या मणी आहेत म्हणजे आपल्या जीवनातल्या ह्या गोष्टी आहेत त्यांना खरं महत्व नाहीये. महत्व जे आहे ते त्या दोऱ्यामागे, दोऱ्याचं जे स्ट्रेंथ आहे त्या दोऱ्यावरती आपल्याला जो विश्वास निर्माण झालाय ते महत्वाचं आहे सगळ्यात. तर कृष्ण इथे हे शिकवतोय आपल्याला ह्या श्लोकातनं की तो त्या मण्यांच्या माळेमागे जो दोरा आहे तो कृष्ण आहे. ओके. आणि आपण आपण हे जे सगळे जे व्यक्ती आहोत, आत्मे आहेत, प्रकृती आहेत, जे काही आपल्याला दिसतंय, जे काही आपल्याला समजतंय, जे काही आपल्याला इवन इमॅजिन करता येतंय, त्या सगळे जे आहेत हे मणी आहेत. आणि त्यामागे ह्या सगळ्यांना गुंफून ठेवणारी व्यक्ती म्हणजे कृष्ण आहे. त्यामुळे कृष्णाला समजायला अजूनही डिफिकल्टी होते कारण तो दोरा दिसतच नाही आपल्याला. आणि एखादी गोष्ट जेव्हा होते ना त्यावेळी आपण बोलतो ही कोइन्सिडन्समुळे झाली रे. दोन गाड्यांची टक्कर झाली ती कोइन्सिडन्समुळे झाली. एक व्यक्ती गाडीतनं पडला आणि गेला आणि मेला ते कोइन्सिडन्समुळे झालं. त्यांनी व्यवस्थित धरला नव्हता हात म्हणून तो पडला व्यवस्थित. त्यांनी हाताने ते दरवाजा धरला नव्हता म्हणून तो पडला. अरे तुला एवढे चांगले मार्क मिळाले, चांगला जॉब मिळाला, चांगला पैसा, चांगली बायको, मुलं, घर, बंगला, गाडी, बॅलन्स वगैरे, बँक बॅलन्स सगळं मिळालंय. हे तुझ्या मेहनतीमुळे मिळालेलं आहे किंवा कोइन्सिडन्समुळे मिळालंय. त्याच्यामागे कृष्ण आहे हे दिसत नाही आपल्याला. तर ह्या श्लोकातनं आपण हे शिकू शकतो. आता हे तर झालं फक्त कृष्णाचा हात बघितला वगैरे. ओके. पण इथे कृष्ण एक मोठं तत्व सांगतोय आपल्याला. हे तत्व समजेपर्यंत आपलं पूर्ण मे बी जन्म पण जाऊ शकतो. पण हे समजायला म्हणजे टेक्निकली आपण भलेही समजू शकतो पण ते ऍप्लिकेशन मध्ये आणणं आणि त्या अंडरस्टँडिंगच्या ऍप्लिकेशनच्या लेवलवरती आणणं, अंडरस्टँडिंगच्या लेवलवरती आणणं खूप डिफिकल्ट आहे. तो बोलतोय मत्तः परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय. नान्यत म्हणजे न अन्यत. अन्यत म्हणजे अदर दॅन धिस. नथिंग अदर दॅन धिस. अदर दॅन हू? मत्तः. माझ्या व्यतिरिक्त अन्य असं काहीही नाहीये. काय नाहीये? परतरम नाहीये. आपण ह्याच्याबद्दल बोललेलो की एक मण्यांची माळ जेव्हा आपण विकत घेतो त्यावेळी जनरली लोक काय करतात, तर मणी किती लस्ट्रस आहे, किती सुंदर दिसतोय, किती मोठा आहे, युनिफॉर्म साईज आहे का वगैरे, व्हाईट किती आहे, ब्राईट किती आहे आणि क्वालिटी कशी आहे, आपल्या बजेटमध्ये आहे की नाही वगैरे, ह्या सगळ्या आपण गोष्टी बघतो. पण आपण त्या गोष्टीला महत्त्व देत नाही ज्यामुळे हे सगळे मणी एका व्यवस्थित ऑर्नामेंट माळेमध्ये राहतील आणि ती माळ आपल्या गळ्यात राहू शकेल. तो म्हणजे त्याचा दोरा. राईट. आता आपण मागच्या आठवड्यात बोललो की समजा दोरा अतिशय वीक असेल, म्हणजे दुकानदारांनी किंवा तो ज्वेलर जो आहे त्यांनी दोऱ्याला महत्त्व न देता फक्त एका वीक दोऱ्यामध्ये त्यांनी तुम्हाला माळ दिली, तर मणी चांगले आहेत म्हणून तुम्ही घ्याल का? तुम्ही एकदा विचार कराल ना की अरे बाबा दोरा इतका वीक आहे, तुटला तर काय होईल? मग तुम्ही सांगाल त्याला नाही जरा चांगल्या दोऱ्यात द्या म्हणून. तर म्हणजे काय की मण्यांना तुम्ही महत्त्व देता पण दोऱ्याला पण महत्त्व दिलं पाहिजे. ह्याचाच अर्थ काय आहे की आपण हे जो एक्झाम्पल आहे ते आपण जरा कृष्णाबरोबर रिलेट करू. कृष्ण काय बोलतोय? सूत्रे मणी गणा इव. म्हणजे एक जे सूत्र म्हणजे दोरा जो असतो ते मण्यांमध्ये तो कसा ओवला जातो पोतम, त्याच्यासारखं त्याच्यासारखं मयी सर्वम इदम. तर बोलतोय की हे जे सगळं काही पूर्ण जग आहे, मिनिंग भौतिक जगत आहे, भौतिक जगामध्ये जी नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत किंवा लिव्हिंग थिंग्स आहेत, किंवा त्याच्यातले आत्मे असो, हे सगळं मी माझ्यावरती अवलंबून आहे. ते म्हणजे सगळं काही माझ्यामध्ये आश्रित आहे ते. म्हणजे अशी कोणतंही तत्व, कोणतीही गोष्ट असं नाहीये जे माझ्यावरती डिपेंडंट नाहीये असं.
आणि ह्याचं कन्फर्मेशन त्यांनी आदल्या श्लोकात दिलेलं की ह्या दोन्ही ज्या प्रकृती आहेत, पराप्रकृती आणि अपराप्रकृती, ह्या दोन्ही प्रकृती माझ्यामुळे संभव आहेत. आणि संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आध्यात्मिक जगत असो किंवा भौतिक जगत असो, संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जे काही आहे ते ह्या दोन प्रकृतींच्या अंडर आहे. अशी कोणतीही गोष्ट नाही ही जी ह्या दोन प्रकृतींच्या कंट्रोलमध्ये नाही. आणि तो बोलतोय ह्या दोन्ही प्रकृतींचं क्रिएशन आणि डिस्ट्रक्शन, पराप्रकृतीचं डिस्ट्रक्शन होत नाही कधी, पण अपराप्रकृतीचं डिस्ट्रक्शन जे काही आहे ते त्याचा क्रिएटर आणि संहार करता आणि मेंटेन करणारा पण मीच आहे. आणि त्याची अजून क्लॅरिटी तो देतोय आता की बाबा मी जर नसलो तर हे काही संभवच नाहीये. आणि आपल्याला हेच महत्व कधी कळतं तर 2 एक्झाम्पल्स आपण बघूया. पहिल्या एक्झाम्पलमध्ये अज्युम करा की ते मण्यांची जी माळ आहे तो दोरा तुटला त्याचा आणि मणी सगळे विखुरले गेले. ते विखुरलेल्या गेल्या मण्यांमुळे आपल्याला त्यावेळी दोऱ्याचं महत्व कळतं. अरे बाबा, मी दोऱ्याला अजिबातच महत्व नाही दिलं, आता सगळे मणी माझ्या हातनं गेले म्हणून. मग त्यावेळी आपण बोलतो की नाही नाही, पुढच्या वेळी जेव्हा दागिना घेऊ त्यावेळी दोऱ्याला जास्ती महत्व देईन मी म्हणून. बरोबर. दुसरं एक्झाम्पल असं असू शकतं की बाबा 40 एक मणी होते त्याच्यामध्ये माळेमध्ये आणि 10 मणी आपले हरवले, 30 आपल्याला परत मिळाले. तर तरी आपण काय बोलू की बाबा 30 तरी मिळाले, मण्यांची माळ छोटी का होईना पण मी घालू शकतो. मग त्याच वेळी आपल्याला कळू शकतं की हे जे 10 मणी होते त्या 10 मण्यांमुळे आपल्याला ते गेल्यामुळे आपल्याला एवढं काही मोठं नुकसान झालेलं नाहीये की आपलं पूर्ण जीवनाचं उलथापालथ झालेली आहे, असं काही झालेलं नाहीये. त्याचप्रमाणे आपण विचार करू शकतो की जेव्हा दैनंदिन जीवनामध्ये आपण बोलतो की बाबा मी खूप बिझी आहे हो, सकाळी उठल्यापासून घरातली कामं, नंतर ऑफिसमधली कामं, घरी येईपर्यंत इतका वेळ होतो, थकायला होतं, मला भक्ती करायला काही वेळच नाही मिळत, कृष्णाचं नाव घ्यायला पण मला वेळ नाही मिळत, इतका बिझी आहे मी. तेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये कधी उलथापालथ होते, 2-3 वाईट गोष्टी घडतात, आपल्या भौतिकदृष्ट्या वाईट गोष्टी घडतात, त्यावेळी मग आपण ह्या सगळ्या ज्या एक्स्ट्रा ज्या 10 मणी पडले आणि जे आपल्याला मिळाले नाही, त्या 10 गोष्टी आपण बाजूला सारतो आणि मग कृष्णाकडे धावतो, देवाकडे धावतो आपण की बाबा मला वाचव म्हणून, यातनं मला सोडव, ह्याला बरं कर, त्याला असं कर वगैरे हे सगळं. त्यावेळी मग त्या 10 मण्यांसारखे जे 10 एक्स्ट्रा गोष्टी असतात आपल्या जीवनामध्ये त्याला आपण अजिबात महत्व देत नाही. पहिलं महत्व काय देतो? या 30 गोष्टी ज्या आहेत त्याला महत्व देतो आपण. तर ह्यातनं आपण समजू शकतो की दोरा जो आहे त्याला किती महत्व द्यायला पाहिजे आणि ह्या बाकीच्या गोष्टींना किती महत्व द्यायला पाहिजे. आज जे आपल्याला प्रॉब्लेम्स आहेत ते उद्या पण असणार आहेत आणि अक्षरशः जेव्हा मृत्यूशय्येवरती आपण असू तेव्हा सुद्धा ते प्रॉब्लेम असणार आहेत. पण ह्या प्रॉब्लेम्सना रिझॉल्व्ह करण्याकरता हे शरीर आपल्याला दिलेलंच नाहीये. ज्या कारणाकरता हे शरीर दिलं आहे त्या कारणाकरता त्याचा वापर न करता आपण बाकीच्याच गोष्टींकरता त्याचा वापर करतो आणि मग नंतर ह्याच्यातनं त्या वापर करता करता आपल्याला प्रॉब्लेम्स निर्माण होतात आणि त्या प्रॉब्लेम्समध्ये आपण गुंतून जातो आणि ज्या कारणाकरता हे शरीर दिलंय त्या कारणाला आपण पूर्णपणे विसरून जातो, बाहेर निघून जातो त्यातनं आपण. आणि तसं नको व्हायला म्हणून हा श्लोक आपले डोळे उघडतोय आपले. ओके. मीनिंग अशी कोणतीही गोष्ट नाहीये, लिटरली कोणतीही गोष्ट नाहीये. अजून आपण त्या स्टेजला आलेलो नाही की जेव्हा मी अजून डिटेलमध्ये जाऊन तुम्हाला बाकीच्या गोष्टींबद्दल सांगू शकतो. पण अशी लिटरली कोणतीही गोष्ट नाहीये जी कृष्णाच्या कंट्रोलमध्ये नाहीये. लिटरली कोणतीही गोष्ट नाहीये. हा द्वितीया भी विनिशतः हा शब्द वापरलेला आहे 11व्या स्कंधामध्ये भागवतमच्या दुसऱ्या अध्यायाच्या 7व्या श्लोकामध्ये. त्याचा अर्थ काय आहे की जेव्हा आपण समजतो की एखादी गोष्ट कृष्णापासून वेगळी आहे त्या गोष्टीला आपण माया म्हणतो आणि आपलं हे अज्ञान असतं की असं समजणं की ही गोष्ट कृष्णाच्या कंट्रोलमध्ये नाहीये म्हणून. त्याला
त्याच्यामुळेच आपल्याला भय निर्माण होतं. तर आपल्याला समजलं पाहिजे की ह्या कृष्ण जे सांगतो इथे की माझ्यापेक्षा कोणतेही तत्व श्रेष्ठ नाहीये. ह्याच्यावरनं आपण समजू शकतो की एक कोणतीही गोष्ट धरली जरा का आपण समजलं की ही कृष्णाच्या कंट्रोलमध्ये नाही, ह्याचाच अर्थ ती गोष्ट इधर ती इक्वल आहे कृष्णाच्या, इक्वली पॉवरफुल आहे किंवा ती कृष्णापेक्षा पॉवरफुल आहे. पण कृष्णा बोलतोय की नाही, माझ्यापेक्षा श्रेष्ठ असे कोणतेही तत्व नाहीये. जी कोणती गोष्ट अवेलेबल आहे ह्या जगतामध्ये ती इतर परा किंवा अपरा प्रकृतीच्या कंट्रोलमध्ये आहे आणि मी त्यांचा कंट्रोलर आहे. तर इकडे हा हा जो श्लोक आहे तो जर टॉप 10 मोस्ट इम्पॉर्टंट श्लोक ऑफ भगवद्गीता काढले ना तर हा श्लोक त्याच्यामध्ये येईल. ठीक आहे. हा इथे कृष्ण एक सगळ्यात मोठी फिलॉसॉफी देतोय आणि मत्तः परतरम नान्यत, माझ्यापेक्षा श्रेष्ठ न अन्यत कोणतीही गोष्ट नाहीये. हे समजणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. संपूर्ण भगवद्गीता समजण्याकरता ह्या श्लोकाला समजणं अतिशय आवश्यक आहे. जर का कृष्णापेक्षा कोणतीही गोष्ट इम्पॉर्टंट नाही, हे जर का आपल्याला व्यवस्थित समजलं, आपल्याला व्यवस्थित आत्मसात झालं आणि आपण त्याला 100% ॲक्सेप्ट केलं, तरच भगवद्गीता पुढे समजू शकतो. नाहीतर विभूती योग नाही समजणार आपल्याला, अक्षर ब्रह्म परमयोग 8वा चॅप्टर नाही समजणार, 9वा राजविद्या राजगुह्य योग 9वा नाही समजणार आणि आपल्याला विराट विश्वरूप दर्शन योग 11वा पण नाही समजणार, 12वा भक्ती योग पण नाही समजणार आपल्याला. हा श्लोक इतका इम्पॉर्टंट आहे. हरे कृष्णा. तर 6व्या श्लोकात कृष्णाने काय सांगितलेलं की तो सृष्टीचा निर्माता आहे, संहार करता आहे. आता तो सांगतो इथे की पालन करता पण मीच आहे, की माझ्यामुळे सगळं एक्झिस्ट असू शकतं आणि मेंटेन पण असू शकतं. या विश्वाचं स्वरूप आपण बोललो ह्याबद्दल, त्याबद्दल कृष्णाने मोत्यांच्या माळेची एक उपमा दिली आपल्याला. त्याबद्दल आपल्याला समजून आलं की कृष्ण आपल्याला डोळ्यांना दिसत नाही, पण तो मागे आहे. आणि ह्याच्यावरतीच आपण बोललेलो मागच्या वेळेला की आधीच्या श्लोकांमध्ये सुद्धा की एखादी गोष्ट आपल्याला दिसली नाही तर याचा अर्थ हा नाही की ती अस्तित्वात नाही. तर आपण हे समजण्याकरता साध्या 4-5 गोष्टी समजूया की आपले ज्ञानेंद्रिय असतात, 5 ज्ञानेंद्रिय असतात. कोणाला माहित आहेत कोणते ज्ञानेंद्रिय आहेत? कोण सांगू शकेल? डोळा, कान, नाक, त्वचा बरोबर. आणि जीभ. जीभ, बरोबर. ह्याच्यामुळे काय आपण करतो, ज्ञान इंद्रिय असं त्यांना म्हटलं. ह्याचा अर्थ काय आहे की भौतिक गोष्टी, आपले हेच इंद्रिय वेगळे असतात आणि आपले ज्ञानेंद्रिय वेगळे आहेत. तर डोळ्यांमुळे आपल्याला दिसतं, तर दिसणं हा हे एक ज्ञान झालं, हा एक इंद्रिय झाला. म्हणजे श्वास स्मेल करणं, टेस्ट करणं, टच करणं, फॉर्म दिसणं किंवा ऐकू येणं, हे आपले इंद्रिय असतात. आणि ह्या इंद्रियांना माहिती मिळवून देणारं, ज्ञान मिळवून देणारं डोळे, कान, नाक, त्वचा आणि जीभ असते. ठीक आहे. तर आणि हे आपण भागवतम मध्ये जेव्हा क्रिएशनची फिलॉसॉफी आपण शिकू ना, एस्पेशली 2ऱ्या अध्यायाच्या 10व्या स्कंधामध्ये, त्यावेळी ह्या गोष्टी समजून येतील. तर इकडे आपण हे समजू शकतो की हे जे गोष्टी आहेत, ह्याला आपण ऑब्जेक्ट्स ऑफ द सेन्सेस म्हणतो आपण, त्याचं ज्ञान आपल्याला हे इंद्रिय मिळवून देतात. तर एखादी व्यक्ती दिसते कशी, ते आपले डोळे आपल्या इंद्रियांना कळवतात आणि मग आपलं ते इंद्रिय आपल्या मनाला इन्फॉर्मेशन प्रोसेस पास ऑन करतो, मग त्याचं प्रोसेसिंग होतं. मग आपल्याला कळतं की बाबा ही व्यक्ती ही आहे म्हणून. आता जी समोर दिसणारा जो फॉर्म आहे ती सो अँड सो व्यक्ती आहे म्हणून. ठीक आहे. तर हे जे ज्ञान इंद्रिय जे आहेत ना, त्यांना बाहेरच्या गोष्टींचं, भौतिक जगात असलेल्या गोष्टींबद्दल इन्फॉर्मेशन पास ऑन करणं सेन्सिसना, आणि सेन्सिस माइंडना प्रोसेस करणं, ते एक काम असतं त्याचं. ओके. त्यामुळे काय होतं की आपली इन्फॉर्मेशन गॅदरिंगची जी ॲबिलिटी असते ना, ती ॲबिलिटी फक्त ह्या 5 सेन्सेसवरती अवलंबून असते. एखादी गोष्ट जर आपल्याला दिसली नाही किंवा
फील नाही झाली किंवा स्मेल नाही करता आली किंवा हिअर नाही करता आली किंवा टेस्ट नाही करता आली, तर आपण त्या गोष्टीला म्हणजे समजूच शकत नाही आपण. बरोबर. आणि ते समजण्याकरता चौथा श्लोक जो होता, जेव्हा कृष्ण बोलला ना, भूमिरापो अनलो वायू खम, आणि हे 5 महाभूत होते, पंचमहाभूत, भूमी आपो अनल वायू खम, म्हणजे आकाश, पृथ्वी, वारा, अग्नी आणि जल. ह्या 5 गोष्टींशी बनलेली गोष्ट आपण एक्सेप्ट करू शकतो, समजू शकतो. त्याच्या पुढे कृष्ण काय बोला, मन, बुद्धी, अहंकार. तर मनाला आपण बघू पण नाही शकत, वास नाही घेऊ शकत, त्याला टेस्ट नाही करू शकत, फील नाही करू शकत, ऐकू नाही शकत. त्यामुळे मनाला फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स नाही आहेत काही. हे फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स नसल्यामुळे आपण काय बोलतो की इट एक्झिस्ट. आता सायकोलॉजीने एक्सेप्ट केलेलं मेंटल थिंग आहे, बट सायन्सच्या टेक्निकल डेफिनेशनने जर बघितलं आपण, तर व्हॉट एव्हर यू कॅनॉट परसिव्ह इज नॉट एक्सेप्टेबल टू एक्झिस्ट. आणि म्हणून आत्मा डज नॉट एक्झिस्ट असं लोकांनी, सायन्सनी एक्सेप्ट केलेलं आहे. ओके. पण मनाला काय एक्सेप्ट केलंय? मनाला सुद्धा ह्या 5 गोष्टी नाही आहेत ना, फिजिकल कॅरेक्टरिस्टिक नाही आहे, पण मन तुम्हाला फील होऊ शकतं की तुम्ही थॉट्स येतात म्हणून मनाला एक्सेप्ट केलेलं. तर इकडे काय होतंय, कृष्ण आपल्या सेन्सिसच्या ॲबिलिटीच्या पलीकडे आहे. त्यामुळे कृष्ण आपल्याला दिसत नाही, फील नाही करता येत, वास नाही घेता येत, ह्या सगळ्या इंद्रियांच्या पलीकडे येतो. त्यामुळे काय होतं, लोक बोलतात की देव डज नॉट एक्झिस्ट, गॉड डज नॉट एक्झिस्ट. किंवा गॉडनी वर्ल्ड क्रिएट केलं आणि गॉड गेला, मृत्यू पावला, हे असे विचार निर्माण होतात. किंवा अगदीच थोडी ऍडव्हान्स लेवल ऑफ अंडरस्टँडिंग असेल तर बोलतात की गॉडला आकार नाहीये. अगदी थोडीशी ऍडव्हान्स लेवल असेल तर, म्हणजे नाही आहे हे बोलण्यापेक्षा तो आहे पण दिसत नाही, त्याला आकार नाही, दिसत नाही म्हणून आकार नाही, अशा पद्धतीने त्याला एक्सेप्ट करायचं. तर ह्याच्यामुळेच काय होतंय की कृष्णाला एक्सेप्ट करायला लोकांना मग अजूनही डिफिकल्ट होत जातं मध्ये. का तर तो भौतिक इंद्रियांना तो जाणवत नाही. तरी सुद्धा आपल्याला हे समजलं पाहिजे की जरी आपण त्याला ओळखू नाही शकलो, बघू नाही शकलो त्याला, तरी सुद्धा त्याचं अस्तित्व पूर्ण भौतिक आणि आध्यात्मिक जगाचा तो आधारस्तंभ आहे संपूर्ण ह्याचा. हे जे काही श्लोक आहेत ना, 7व्या अध्यायातले, 8व्या, 9व्या, इव्हन 10वा, 11वा, पण ह्याच्यामुळे ना एक मोठा फिलॉसॉफिकल प्रिन्सिपल कृष्ण एस्टॅब्लिश करतो की त्याच्या पलीकडे काही नाहीये, त्याच्याहून श्रेष्ठ असं काही नाहीये. कृष्णाकरता अजून एक शब्द वापरला जातो, असमौर्ध्व. त्याचं जर तो कंपाऊंड वर्ड आहे, आपण त्याला स्प्लिट केलं तर अ, सम आणि ऊर्ध्व या 3 शब्दांपासून तो बनलाय. अ मिनिंग निगेशन, सम मिनिंग इक्वल, ऊर्ध्व मिनिंग अभाव. म्हणजे ज्या व्यक्तीच्या इक्वल पण कोणी नाही आणि वरती पण कोणी नाही, त्या व्यक्तीला असमौर्ध्व म्हणतात. आणि कृष्णाला हे नाव असमौर्ध्व कृष्णाला दिले. तर हे सगळं जे आहे ना, कृष्णाला अशा पोझिशन वरती नेऊन ठेवतंय की तो मिनिंग इनकम्पॅरेबल आहे तो. आणि नुसताच इनकम्पॅरेबल नाही, तर तो कशावरही डिपेंडंट नाहीये, हे पण समजणं इम्पॉर्टंट आहे की तो सगळ्या सृष्टीचा कर्ता आहे. सृष्टी त्याच्यावरती अवलंबून आहे पण तो त्यांच्यावरती अवलंबून नाही. तर हा श्लोकाचा सारांश तसा आपण बघितला, पण जस्ट एक क्विक समरी बघूया. मत्तः परतरम नान्यत, म्हणजे तो काय बोलते, माझ्या पलीकडे काही नाहीये. त्याची जी म्हणजे कंट्रोल आहे सृष्टीवरती, त्याचं अधिपत्य ते दर्शवतं. किंचित अस्ति धनंजय, म्हणजे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ उच्च काही नाहीये. तोच अंतिम सत्य, सगळ्या गोष्टींचं मूळ पण तोच आहे. ओके. मत्त हा शब्द वापरतो स्पेसिफिकली. हरे कृष्ण. मत्त
इज अ व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड. हे समजणं का आवश्यक आहे, कारण त्यांनी इंग्लिशमध्ये तो वर्ड आहे ना, अनएम्बिग्युअसली, विदाउट लिव्हिंग एनी डाऊट इन माइंड, त्यांनी स्वतः सांगितलंय की मी. तो बोलला नाही की माझ्यासारखा दिसणारा, मला ज्यांनी बनवलंय तो, किंवा मी ज्याला बनवलंय वगैरे, असं काही नाही. मी म्हणजे मी. काही ह्याच्यातनं दुसरा अर्थ काढायची गरज नाहीये. आणि हे जे त्याचं जे सार्वभौमत्व आहे ना, ते पण ह्याच्यातनं सिद्ध होतं हे. ओके. अजून काय, तर मयी सर्वमिदं प्रोतम, ही सृष्टी संपूर्णपणे माझ्यामुळे व्यापली गेलेली आहे. आणि प्रत्येक कणामध्ये, प्रत्येक अणूमध्ये कृष्ण आहे. जसं सूत्रे मणी गणा इव, जसं दोऱ्यामध्ये दोऱ्यांमध्ये आपण मणी ओवतो, मण्यांमध्ये दोरा ओवतो आपण, तसं. ठीक आहे. हरे कृष्ण. आता ह्या जे काही टर्म्स आहेत ना, मत्तः परतरम नान्यत, त्यांचं थोडं आपण डिटेलमध्ये बघून घेऊया की आध्यात्मिक गोष्टीमध्ये ह्याचं काय महत्व येतं ते. तर सुरुवातीला कृष्ण बोललेला तत् शृणु. ओके. तर आता हे ज्ञान जे मी देतोय ते ऐक. ते काय ज्ञान देतोय ते, आणि त्या ज्ञानामुळे काय परिणाम होणार आहे, तर मय्यासक्त मनः, म्हणजे हे तुझं जे मन आहे ते माझ्यावरती आसक्त होईल. ठीक आहे. तर आणि मला कृष्णावरती ते मन स्थिर होईल. आता ही जी स्थिरता आहे, ही इमोशनल स्थिरता नाहीये ही नुसती. ओके. आपण बोलतो ना की एक मुलगा आपल्या आईवरती खूप प्रेम करतो, किंवा आई आपल्या मुलावरती खूप प्रेम करते, तर ती रिलेशनशिपच्या बेसिसवरती असतं. तर एखाद्या व्यक्तीला जर का सांगितलं की ही तुझी आई नाहीये, तर त्याचं मे बी प्रेम कमी होऊन जाईल. पण समजा त्या आईची महानता त्या मुलाला संपूर्ण व्यवस्थित कळली, हा, आणि नंतर मग कोणी सांगितलं की ही तुझी आई नाहीये, तरी सुद्धा ती व्यक्ती, तो मुलगा त्या आईला तेवढंच प्रेम करणार, कारण त्याची आता महानता पण कळलेली आहे तिला. त्यामुळे कृष्णाची महानता कळणं आवश्यक आहे. नाहीतर काय होईल की हे जे आहे हे सेंटिमेंटल बॉन्डिंग होऊन जाईल. सेंटिमेंटल बॉन्डिंगमुळे काय होतं की बाबा, आज मला खूप असं गहीवरून आलेलं म्हणून कृष्णावरती प्रेम आलंय, उद्या माझे इमोशन्स चेंज होतील, मी विसरून जाईन कृष्णाला. तसं नको व्हायला. कृष्ण कोण आहे, आपण कोण आहोत, कृष्णाची महानता काय आहे, आपण त्याच्यासमोर काय आहोत, आपलं रिलेशनशिप काय आहे, आपलं कर्तव्य काय आहे कृष्णाप्रती, हे व्यवस्थित एकदा जर समजलं, तर मग ती नुसती इमोशनच्या बेसिसवरती ती बॉन्डिंग राहणार नाही. आणि मग भक्तीचा तो एक प्रॉपर पाया बनून जाईल की कृष्णाची महानता समजल्यावरती. आणि हे जर समजलं तर समग्रम माम यथा न्यास्यसी, हे कृष्ण बोलतोय, आणि जे तू मला संपूर्णपणे ओळखू शकशील. ओके. हे जेव्हा आपण सत्य जाणतो ना, त्यावेळी आपल्याला कृष्णाशी संबंध एस्टॅब्लिश करायला सिंपल पडतं आपल्याला. आणि ह्याच्यातनंच आपल्याला स्पष्ट होतं की ह्या श्लोकातनं पण, की संपूर्ण जी ऊर्जा जी आहे, संपूर्ण जे ब्रह्मांड जे आहे, त्याचा उत्पत्ती करता कृष्ण आहे, त्याचा पालन करता पण कृष्ण आहे, त्याचं मूळ कारण पण कृष्ण आहे. अशी कोणतीही गोष्ट नाही जी त्याच्या कंट्रोलच्या बाहेर आहे. अशी कोणतीही गोष्ट नाहीये जी त्यांनी बनवली नाहीये आणि आपोआप बनली गेली आहे. संपूर्ण गोष्ट ही जी आहे ती त्याच्यामुळे टिकून आहे, त्याच्यामुळे ती सस्टेन करता येते. हे आपण आध्यात्मिकरित्या ह्या मत्तः परतरम नान्यत मधनं समजू शकतो. तर अजून एका पद्धतीने आपण ह्याच्याकडे बघू शकतो की वैदिक संकल्पना जी असते ना, त्याच्यामध्ये देवाच्या बऱ्याच वेगळ्या वेगळ्या संकल्पना आहेत. काही लोक देव आहे मानतात, पण त्याला निराकार समजतात. काही लोक परमात्म्यालाच सुप्रीम देव समजतात. काही लोक देवी देवतांना सुप्रीम समजतात. काही लोक बाकी कोणाला सुप्रीम समजतात. पण इथे कृष्ण आपल्याला हे क्लिअर करतोय की त्याची स्टेज लेवल काय आहे म्हणून. आणि आपण हे ना अजून एका अँगलने आपण बघूया आपण, की भगवद्गीतामध्ये कृष्णाने डायरेक्टली मेन्शन केलेलं आहे विदाउट एनी अँबिग्विटी, की तो सर्वांच्या वरती आहे म्हणून.
पण तुम्ही कोणतंही शास्त्र वाचा, कोणतंही पुराण घ्या, देवी पुराण घ्या, शिवपुराण घ्या, गणपती पुराण घ्या, नारद पुराण घ्या, ब्रह्मवैवर्त पुराण घ्या, कोणते कली पुराण घ्या, कोणतंही पुराण घ्या, कोणतंही उपनिषद घ्या, कोणतंही संहिता घ्या, कोणताही वेद घ्या, हा, त्याच्यामध्ये कोणत्या देवानी असं स्टेटमेंट बोल्डली सांगितलेलं आहे हे तुम्ही शोधून बघा आणि मिळालं तर मला सांगा. आणि ह्याच्याबद्दल आपण अजूनही डिटेलमध्ये बोलू. मी काही गोष्टी तुम्हाला मागे सांगितलेल्या आहे की ज्या संकल्पना आतापर्यंत आपल्या बनलेल्या त्या भगवद्गीता बऱ्याचशा संकल्पना खोडून काढणार आहे. आणि त्यापैकी पहिली संकल्पना ही आत्ता कृष्ण इकडे सांगतोय ती आहे. आणि अजून एक संकल्पना जी चुकीची आहे ती 7व्या अध्यायाचा जेव्हा आपण 20वा श्लोक चालू करू त्यावेळी तुम्हाला जाणवेल की बाबा आतापर्यंत आपण काय समजत होतो आणि खरं काय आहे ते. तर ही जी वास्तविकता जी आहे कृष्णाला परम सत्य म्हणून समजून घेणं ते त्याला ब्रह्म म्हणतात काही लोक. ओके. पण कृष्ण इथे स्पष्ट करतोय की ब्रह्म हा निराकार नाहीये, अमूर्त नाहीये, तो स्वतः पूर्ण पुरुषोत्तम परम पुरुषोत्तम स्वतः श्रीकृष्ण आहे म्हणून. ओके. तो सगळ्यांचा स्रोत आहे आणि सगळ्या गोष्टींच्या पलीकडे आहे, तो परतरम. त्याच्यापेक्षा कोणतेही तत्व उच्च नाहीये. संपूर्ण तत्वज्ञान घ्या, सिद्धांत घ्या, कोणत्याही संकल्पना घ्या, हे त्याच्यापासूनच किंवा त्याच्या फॉर्म पासून ओरिजिनेट झालेले आहेत. तो सगळ्या कारणांचं मूळ कारण तो आहे. सर्व कारण कारणम ब्रह्म म्हणतो ब्रह्मसंहितेमध्ये, ब्रह्मा म्हणतात ब्रह्मसंहितेमध्ये. सृष्टीचं पालन, क्रिएशन आणि संहार हे त्याच्यामुळे होतं. आपल्याला आतापर्यंत काय वाटायचं की महादेव संहार करतात, पण महादेव कोण आहेत हे सुद्धा समजणं आवश्यक आहे. महादेव कुठून निर्माण झाले, कसे निर्माण झाले हे भागवत मध्ये सांगितलेलं आहे. महादेव आणि कृष्णाचा काय संबंध आहे ते पण समजणं आवश्यक आहे. हरे कृष्ण. आता सूत्रे मणिगणा इव. ओके. तर आपण हे बघितलेलं, आपलं लक्ष कसं जातं मोत्यांकडे जातं माळ जेव्हा बघितलं तसंच त्याचप्रमाणे आपण भौतिक सृष्टीकडे बघतो. एखादी मोठी छान बिल्डिंग दिसली, गाडी दिसली, माणूस दिसला, बाई दिसली किंवा एक म्हणजे काय वेगळ्या वेगळ्या छान छान गोष्टी दिसतात आपल्याला भौतिक जगात, तर आपल्याला वाटतं की ही गोष्ट किती छान आहे. आपण एक्स्ट्रा एक स्टेप जाऊन बोलू शकतो की अरे ही बिल्डिंग अमुक एका कंपनीने बनवली, त्याच्यामध्ये अमुक एक व्यक्ती त्याचा चीफ आर्किटेक्ट इंजिनियर होता त्याचा आणि ज्याच्यामुळे ही बनली म्हणून वगैरे. तर ते आपल्याला समजू शकतं. पण काय आपल्याला समजत नाही की त्या व्यक्तीला ती जी बुद्धी जी आली आहे ती बुद्धी कुठून आली ते आपल्याला समजत नाही. त्यामुळे आपल्याला वाटतं की भौतिक सृष्टीच्या क्रिएशनच्या मागे कोणतंही इंटेलिजन्स नाहीये म्हणून ती ऑटोमॅटिकली क्रिएट झाली, हे असं बरीच लोक समजतात. पण कृष्ण इथे स्पेसिफिकली आपल्याला क्लॅरिफाय करतोय की नाही, त्याचं क्रिएशन मी करतो म्हणून. आणि ह्याचं इम्पॉर्टन्स तर अजून एका गोष्टीने बघू शकतो की बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की नेचर ला कोणी क्रिएट नाही केलं, ते ऑटोमॅटिकली क्रिएट झालं. ह्या श्लोकामुळे आपल्याला कळतं, ह्या आणि आधीच्या श्लोकामुळे, की नेचर ऑटोमॅटिकली क्रिएट झालेलं नाही, त्यामागे क्रिएटर आहे आणि तो क्रिएटर म्हणजे कृष्ण आहे. तो जो अदृश्य दोरा असतो ना मण्यांच्या माळेमध्ये, तो अदृश्य दोरा कृष्ण आहे. कृष्ण आपल्याला दिसला नाही म्हणजे तो अस्तित्वात नाही असं नाही. जेव्हा आपण 14व्या श्लोकामध्ये जाऊ तेव्हा कृष्ण तिकडे बोलतो की मला बघण्याची तुमची कॅपॅबिलिटी नाहीये म्हणून तुम्ही मला बघू शकत नाही. कृष्ण बोलतो योग माया समावृत. मी माझ्या योग मायेमुळे मी एक तुमच्या आणि माझ्यामध्ये एक पडदा निर्माण केलेला आहे. त्या पडद्याच्या पलीकडे तुम्हाला दिसत नाही, मी त्या पडद्याच्या पलीकडे आहे. तुम्ही जेव्हा आध्यात्मिक दृष्ट्या तुम्ही जेव्हा पुढे याल, प्रगल्भ व्हाल तुम्ही, तुमची भक्ती माझ्या पुढे खूप वाढलेली असेल, तेव्हा मी पडदा हळूहळू हळूहळू
बाजूला सारीन मी आणि तुम्ही मला बघू शकाल. तर कृष्णाचं अस्तित्व, कृष्ण इतका सूक्ष्म आहे की त्या म्हणजे दिसण्याच्या दृष्टीने की आपल्याला तो असून सुद्धा एवढा दिसत नाहीये. त्यामुळे आपण त्याला तो नाही असं समजतो आपण. तर बऱ्याच वेळा ह्या भौतिक जगामध्ये ज्या काही छान छान गोष्टी असतात ज्याच्यामुळे आपलं लक्ष वेधलं जातं, त्या वेधल्या गेल्यामुळे, त्या लक्षामुळे आपल्याला आपलं अट्रॅक्शन फक्त त्या गोष्टीवरती राहतं. जास्तीत जास्ती त्याचा इमिडिएट क्रिएटर कोण आहे ते आपण लक्ष देऊ शकतो, पण त्याचा अल्टिमेट क्रिएटर कोण आहे हे बघू शकत नाही आपण. एकदा एका सायंटिस्ट, असंच एक गंमत म्हणून आहे, काही खरी गोष्ट नाहीये. तर असेच सायंटिस्ट लोकांमध्ये बोलणं होतात आणि सायंटिस्ट आणि म्हणजे ते जनरली देवावरती विश्वास न ठेवतात, नास्तिक लोक असतात. तर ह्या नास्तिकांमध्ये आणि आस्तिकांमध्ये असं एक अशीच गंमत गंमत बोलणं चाललेलं. तर तो सायंटिस्ट बोलला कृष्णाला, म्हणजे देवाला, की तू जे काही बनवलंय ना ते सगळं मी बनवू शकेन, आता तुझी गरज नाहीये म्हणून. तर तो बोलतो, देव बोलतो, ठीक आहे बाबा, दाखव काय बनवू शकतो. तर तो खाली उचलतो, हात घालतो आणि सँड घेतो हातामध्ये. तर तो बोलतो की तर ह्या सँड मधनं मी अमुक एक गोष्ट बनवणार आहे. तर देव त्याला बोलतो की बाबा ती सँड आहे ना, ती हातातनं आधी खाली टाक म्हणून. तर त्या कळत नाही तर सायंटिस्टला, तो बोलतो का? बोलतो ही सँड पण मीच बनवली आहे. तू असं काहीतरी बनव जे मी बनवलं नाहीये आणि तू स्वतःहून सुरुवातीपासून बनवलंय म्हणून. आणि मग सायंटिस्ट मग शर्मेनी मान खाली घालतो. जी काही गोष्टी ह्या जगात आहेत त्या गोष्टींचा वापर करूनच लोक नवीन गोष्टी बनवू शकतात. दे आर द सेकंडरी क्रिएटर्स. द प्रायमरी क्रिएटर इज कृष्णा. त्या भागवतम मध्ये सर्ग आणि विसर्ग असे दोन कॉन्सेप्ट आहेत. सर्ग म्हणजे जे रॉ एलिमेंट्स, मटेरियल एलिमेंट्स आहे ना, त्यांचं जेव्हा क्रिएशन होतं त्यावेळी त्याला सर्ग म्हणतात. आणि ते रॉ मटेरियल एलिमेंट जेव्हा वापरले जातात एकमेकांबरोबर वेगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये आणि त्याच्यातनं जी उत्पत्ती होते त्याला विसर्ग म्हणतात. ते सेकंडरी क्रिएशन असतं. तर हे सेकंडरी क्रिएशन ब्रह्मा करतात आणि प्रायमरी जे मटेरियलचं रॉ एलिमेंटचं क्रिएशन जे आहे ते विष्णू करतात. ठीक आहे. आणि आपण काय चुकीनं समजून जातो की ब्रह्मा या सृष्टीचा उत्पत्ती करता आहे. ब्रह्मा उत्पत्ती करता आहे फक्त फ्रॉम अ सेकंडरी क्रिएशन पर्स्पेक्टिव्ह, नॉट फ्रॉम प्रायमरी क्रिएशन पर्स्पेक्टिव्ह. ओके. आता मोती आणि सृष्टीचं प्रतीक जे कृष्णाने सांगितलेलं आहे ना, ते आपण जरा समजून घेऊया. तर फक्त आतापर्यंत आपण भौतिक गोष्टींबद्दल बोललो, पण प्रत्येक प्राणी, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जलचर, प्रत्येक कीटाणू, प्रत्येक लिव्हिंग थिंग, प्रत्येक नॉन लिव्हिंग थिंग, सगळ्या प्रकारच्या वस्तू किंवा जे पण आपण इमॅजिन पण नाही केलेलं अशा सगळ्या गोष्टी, हे मोती जे आहे हे त्याचं प्रतीक आहे, हे प्रतिनिधित्व करते. म्हणजे कृष्णाला का असं नाही सांगायचं की बाबा तुमचा बँक बॅलन्स आणि तुमचं शरीर आणि तुमचं जॉब क्वालिफिकेशन वगैरे माझ्याकडे आहे म्हणून नाही. अशा ज्या गोष्टी ज्या तुम्ही वापरत नाही, अशा ज्या गोष्टी तुम्हाला माहिती पण नाहीयेत की आहेत म्हणून, तुमच्या इमॅजिनेशनच्या पण बाहेर आहेत, त्या सगळ्या गोष्टी, ईच अँड एव्हरीथिंग जे ह्या ब्रह्मांडामध्ये आहे ते त्यांचं, ते मोती हे त्याचं प्रतीक आहे. आणि जसा एक प्रत्येक मोती वेगळा असतो, अनोखा असतो वगैरे ना, तसंच प्रत्येक गोष्ट सृष्टीतली जी घटक आहेत, एलिमेंट्स आहेत, ते सगळेच्या सगळे कृष्णांवरती डिपेंडंट आहेत. 100 मोत्यांची जर माळ असली तर एक मोती म्हणू नाही शकत मी ह्या दोऱ्यावरती डिपेंडंट नाहीये, बाकीचे 99 असतील म्हणून. सगळे 100च्या 100 मोती त्या दोऱ्यावरती डिपेंडंट आहेत. आणि हा जो दोरा, हा जो धागा आहे तो कृष्ण आहे. तो जोड सगळ्यांना आधार देतोय तो. ओके. त्या सगळ्या सृष्टीला एकत्र बांधून ठेवणं. आणि कोणत्याही मोत्याला असं जरी वाटलं की मी स्वतंत्र आहे पण ते धाग्याशिवाय टिकू नाही शकत. आता ज्याप्रमाणे आपण ह्याचं बोललो आपण ना की ह्या गोष्टी आहेत म्हणून, तर आपण एक स्टेप अजून जाऊन पुढे समजलं पाहिजे की नुसत्या गोष्टी नाही तर ज्या इव्हेंट्स होतात
त्या सुद्धा कृष्णावरती डिपेंडंट आहेत. कोणाचा जन्म कधी व्हायला पाहिजे, कधी कोणाचा मृत्यू व्हायला पाहिजे, कोणाच्या जीवनात कधी आणि काय आणि कसं आणि किती व्हायला पाहिजे, ते सुद्धा कृष्णावरती डिपेंडंट आहे. आत्ता हे समजणं किंवा एक्सेप्ट करणं मे बी डिफिकल्ट जाईल. ओके, पण जसं जसं आपण भगवद्गीतामध्ये पुढे जाऊ त्यावेळी तुम्हाला हे अजूनही समजून येईल तुम्हाला. 5 घटक असतात एखादी गोष्ट घडण्यामागे. त्या 5 घटकांमधल्या म्हणजे ह्या 18व्या अध्यायाच्या 14व्या श्लोकात कृष्णाने ह्याचं उत्तर दिलंय. त्यातलं जो 5वा घटक आहे, एक तर असतं पहिली 5 म्हणजे शरीर, कर्म, वेळ, इंटेन्शन, डिटर्मिनेशन, ह्या सगळ्या 3 4 5 गोष्टी येतात, 4 गोष्टी येतात तिकडे. आणि 5वी गोष्ट जी आहे ते कृष्णाचं फायनल सँक्शन. ओके, तुम्ही कितीही प्रयत्न कराल, काळ पण बरोबर असेल, तुमचं कर्मही सगळं असेल, तुमचं शरीर पण तुमच्याकडे असेल, पण फायनली कृष्णाचं सँक्शन मिळालं तरच ती गोष्ट, ते कार्य घडतं. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये घडणारी प्रत्येक इव्हेंट, प्रत्येक गोष्ट ही कृष्णाच्या कंट्रोलमध्ये आहे. त्यामुळे नुसतं मोठी बोट बनले, मोठी बिल्डिंग बनली, मोठे जॉब मिळाला आपल्याला वगैरे, दॅट इज नॉट जस्ट अंडर कृष्णाज कंट्रोल. ते तर आहेच आहे, पण आपल्या जीवनात घडणारी प्रत्येक गोष्ट ही कृष्णाच्या कंट्रोलमध्ये आहे. तुमचं इथे आता बसणं आणि भगवद्गीतेचा क्लास मध्ये शिकणं हे पण कृष्णाच्या कंट्रोलमध्ये. माझं इथे बसणं, मी काय शब्द बोलतोय, काय बोलले पाहिजेत, काय नाही बोललं पाहिजे, हे सुद्धा कृष्णाच्या कंट्रोलमध्ये आहे. मी बोललेला शब्द तुम्हाला समजावा किंवा समजून नाहीये, हे सुद्धा कृष्णाच्या कंट्रोलमध्ये आहे. त्यामुळे अशी कोणतीही गोष्ट, कोणतीही व्यक्ती, कोणतीही इव्हेंट, कोणताही थॉट, कोणतीही ऍक्शन कृष्णाच्या कंट्रोलच्या बाहेर नाहीये. त्यामुळे जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये एखादी चांगली गोष्ट घडते आणि आपल्याला वाटते, बघ मी किती चांगलं काम केलं म्हणून मला रिवॉर्ड मिळाला, प्रमोशन मिळालं, किंवा मला चांगले मार्क मिळाले, किंवा एखादी वाईट गोष्ट झाली की आपण रडत बसतो वगैरे, तर ते आपलं खरं अज्ञान असतं, ज्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की हे माझ्या जीवनात व्हायला नव्हतं पाहिजे, आणि मला जे वाटतंय व्हायला पाहिजे किंवा मला जे वाटतं नाही व्हायला पाहिजे तेच व्हायला पाहिजे, कारण मला जास्ती माझं चांगलं कळतं. तर तशी तशी गोष्ट नाहीये ती. जे आपल्या जीवनात आपल्या कर्मांद्वारे, आपल्या वासनेद्वारे ज्या गोष्टी घडतात त्या घडाव्या, हे कृष्णाची इच्छा असते, म्हणून त्या घडतात. आणि कृष्णाची इच्छा ही कधीही चुकीची असू शकत नाही. 7व्या अध्यायामध्ये 26व्या श्लोकामध्ये कृष्ण ह्याबद्दल सांगतो सुद्धा. आता जेव्हा आपल्याला कळतं की ह्या भौतिक गोष्टी आहेत, ओके, आणि ह्या सगळ्या म्हणजे काय म्हणतात त्याला की आपल्याला दिसतं आणि आपल्याला आवडतं, तर ह्याच्यामुळे काय होतंय, त्यांचा जो एक्सटर्नल अपिअरन्स आहे तो आपल्याला मोहक वाटतो. त्या एक्सटर्नल अपिअरन्समुळे आपण भाळले जातो आणि त्यांच्या मागे आपण धावतो. तर कृष्ण ह्या श्लोकाद्वारे आपल्याला काय कळवतोय, आपल्याला की जो धागा जो आहे, जो आपल्याला दिसत नाही, त्या धाग्यावरती लक्ष देणं म्हणजे मोत्यांना तेवढं इम्पॉर्टन्स न देणं इज मोर इम्पॉर्टंट. त्यामुळे काय की खरा आत्मसाक्षात्कार तेव्हाच होतो आपल्याला, जेव्हा आपण भौतिक स्वरूपाच्या पलीकडे काय आहे हे बघण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे जे एक्सटर्नल आकर्षण, बाह्य आकर्षण असतं ना, त्याच्यापेक्षा जे फंडामेंटल त्याचे जे प्रिन्सिपल्स आहेत ती जास्ती इम्पॉर्टंट आहेत. आपण बघतो ना, लोक फॉर एक्झाम्पल, हे एक छान एक्झाम्पल आहे की जेव्हा 25 वर्षाचा 26 वर्षाचा मुलगा जेव्हा 22 24 25 वर्षाच्या मुलीला बघतो, ओके, तर तो लग्नाला होकार देणं किंवा मुलगी लग्नाला होकार देणं हे कसं असतं की बाबा मुलगी किती छान दिसते त्याच्यावरती असतं, किंवा मुलगा किती कमावतोय किंवा मुलगी किती कमावते, किंवा नोकऱ्या कशा आहेत, त्यांच्या एज्युकेशन कसं आहे, ह्या गोष्टींवरती असतं, राईट. हे बरोबर आहे, हे इम्पॉर्टंट आहे, नो डाऊट अबाउट इट. पण समजा असं इमॅजिन केलं की एक अजिबात म्हणजे कल्चर्ड मुलगा नाहीये, पण त्याला खूप चांगला पगार वगैरे आहे,
तर पण अतिशय बेकार कल्चरचा मुलगा आहे, तर त्याच्याबरोबर लग्न करणं चांगलं असेल का? किंवा तशाच बेकार कल्चरची मुलगी असेल तर तिच्याबरोबर लग्न करणं चांगलं असेल का? की भलेही 4 दिवस सुखाचे जातील, की शरीराच्या दृष्टीने मुलगा किंवा मुलगी खूप चांगले दिसतात किंवा दिसते वगैरे जे काय असेल ते. पण त्यानंतरच्या जीवनाचं काय होणार आहे? त्यामुळे खरी मॅच्युरिटी कुठे दिसून येते, की त्यांच्या शरीराच्या पलीकडे त्यांचा स्वभाव, त्यांचं कल्चर, त्यांचं वागणं वगैरे हे सगळं बघणं, बरोबर? आणि आपण बघतो ना, की जेव्हा मुलगा मुलगी एकमेकांना बघतात, त्यावेळी वडीलधारी मंडळी पण बसलेली असतात. वडीलधारी मंडळी फक्त त्यांचं शरीर बघत नाहीत, त्यांचं वागणं बघतात, त्यांचं कल्चर बघतात आणि त्याच्या बेसिसवरती ते बोलतात की हो किंवा नाही म्हणून वगैरे. तर इकडे काय होतं, वडीलधारी मंडळींना जाणवलेलं असतं, त्यांना एक्सपिरियन्स आलेला असतो की शरीराच्या पलीकडे सुद्धा जाऊन बघणं इम्पॉर्टंट आहे. करेक्ट? पण ती लेवलची मॅच्युरिटी त्या मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये त्या वयात आलेली नसते. त्यामुळे त्यांना तो विचार त्यांच्या मनात येत नाही. त्याचप्रमाणे इथे कृष्ण आपल्याला शिकवतोय की बाह्य स्वरूप बघून तुम्ही प्रभावित होता, ते चुकीचं आहे. त्याच्या मागे जी फंडामेंटल गोष्ट आहे, ओके, ती समजणं जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्या मागे जी मूल्य आहेत ते समजणं जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे बाह्य सौंदर्य असो किंवा संपत्ती असो किंवा बाकी गोष्टी असो, ती तात्पुरती आहे. आज आहे, उद्या नाहीये आणि उद्या जर असली तर परवाच नसेल ती. पण खरी समृद्धी जी आहे ते कृष्णाबद्दल तत्वज्ञान मिळवणं आणि त्या तत्वज्ञानाचा वापर करून कृष्णाच्या मार्गे चालत जाणं आणि कृष्णाला अचीव करणं, हे जास्ती इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. बाह्य जे आकर्षण असतं ते थोड्या वेळ टिकून राहतं ते. त्यातनं थोडा वेळ आपल्याला आनंद मिळतो सुद्धा, पण नंतर त्यातनं संपूर्ण समाधान मिळत नाही आपल्याला, जे आपल्याला फक्त कृष्णाच्या भक्तीमध्ये समाधान मिळू शकतं. त्यामुळे कृष्ण हा संपूर्ण विश्वाचा आधार आहे हे समजणं गरजेचं ठरतं. हे समजल्यानंतरच आपण कृष्णाकडे चालण्याचा प्रयत्न करू शकतो. आता आपण जस्ट ह्या गोष्टीच एक दोन छोट्या गोष्टी बघून घेऊया, की हे जे श्लोक आहेत ना, की आता 4थ्या श्लोकापासून 7व्या श्लोकापर्यंत तो सांगतोय, त्यांचा भक्ताच्या जीवनावरती आणि आपल्या साधनेवरती, भक्तीवरती काय प्रभाव होतो त्याचा. तर पहिली गोष्ट म्हणजे आपण समजू शकतो कृष्ण सर्वोच्च ध्येय आहे आपलं म्हणून. ओके. त्यामुळे जे सर्वोच्च ध्येय असतं त्याला सर्वोच्च इम्पॉर्टन्स देणं पण आवश्यक ठरतं. म्हणजेच काय, तर कृष्णाला आपण केंद्रस्थानी ठेवू शकतो आणि आपल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी कृष्णाच्या अराउंड रिव्हॉल्व्ह व्हायला पाहिजेत. आणि तर मग आपलं कृष्णाकडे जाण्याचा मार्ग आपण चांगल्या रीतीने आपण तो ट्रॅव्हल करू शकतो. भौतिक सुखाच्या ऐवजी भक्तीच्या साधनेमध्ये आपण त्याच्यावरती, कृष्णावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी आपल्याला ती प्रेरणा मिळते आपल्याला. दुसरी गोष्ट काय होते, की ही जी माया जी आहे त्याचं खरं स्वरूप आपल्याला हळूहळू कळायला चालू होतं. आणि ह्या मायेच्या मागे सुद्धा कृष्ण आहे हे सुद्धा आपल्याला समजतं. त्यामुळे आपल्याला त्या अनुभूतीमुळे आपल्याला हेही सुख समजतं, की भौतिक सुखांमध्ये जास्त रममाण व्हायची काही गरज नाही आपल्याला. ठीक आहे, अगदी ट्रान्झिशन स्टेटमध्ये असल्यामुळे आपण एकदम सगळंच्या सगळं सोडून कृष्णाकडे येणं डिफिकल्ट होईल. पण निदान दररोज कमीत कमी एक पाऊल तरी आपण कृष्णाकडे नक्कीच चालू शकतो. नंतर अजून एक मोठी गोष्ट म्हणजे सर्वत्र कृष्णाचं अस्तित्व आहे हे ओळखणं गरजेचं ठरतं आणि ते आपल्याला ह्या श्लोकांमधनं कळतं. ओके. जेव्हा कृष्ण बोलतो की सगळ्या गोष्टींचा करता, उत्पत्ती करता आणि संहार करता मी आहे, तर आपल्याला कळू शकतं की जेव्हा आपण नॉर्मल पाणी सुद्धा पितो किंवा जेवण जेवतो, त्याच्यामागे कृष्णाचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे ते आपल्याला कळू शकतं. तर साधं पाणी पिण्यामुळे सुद्धा आपल्याला कळू शकतं, आपल्याला कृष्णाची आठवण येऊ शकते. आणि कृष्ण पुढच्या श्लोकांमध्ये ते सांगतो सुद्धा, 8व्या श्लोकामध्ये, रसोहम अप्सु कौंतेय, म्हणजे पाण्यामध्ये जी टेस्ट आहे ती पण मीच आहे. ओके. आणि हे केल्यामुळे
आपण हळूहळू कृष्णाला व्यवस्थितपणे शरण जातो. आपल्याला त्याच्यावरती 100% विश्वास निर्माण होतो आपल्याला. आणि मग आपल्याला अल्टिमेट समाधान आणि भक्ती आपल्याला प्राप्त होते. हरे कृष्णा. एक ब्रह्मसंहितेमध्ये एक श्लोक आहे. ईश्वर परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारण. तर सच्चिदानंद रूप बोललंय. तर त्याच्यामुळे हे कन्फर्म होतं की रूप आहे कृष्णाचं, जे सच्चिदानंद रूप आहे तो निराकार नाहीये. ओके. परम सत्य भगवद्गीतेनुसार श्रीकृष्ण आहेत. ओके. आणि श्रीकृष्णाला फॉर्म आहे. त्यामुळे गॉड इज नॉट फॉर्मलेस ह्याचं आपल्याला कन्फर्मेशन मिळतं इकडे. ओके. कृष्ण विग्रह हा शब्द वापरलेला आहे ब्रह्मसंहितेमध्ये. ओके. विग्रह म्हणजेच मूर्ती. ते परम पुरुषोत्तम श्रीकृष्ण भगवान. हरे कृष्ण. आता एक अरूपम हा एक शब्द वापरलेला आहे. श्वेताश्वतरोपनिषद एक आपलं उपनिषद आहे. त्याच्यामध्ये अरूपम हा शब्द वापरलेला आहे. तत् अरूपम अनामय. ओके. तर त्या अरूपम ह्या शब्दाला काही लोकांनी त्याचा चुकीचा अर्थ काढलाय की त्याला रूप नाहीये म्हणून. ओके. पण आपण बघू शकतो की ते जे रूप नाहीये ना, ते भौतिक रूप नाहीये हा त्याचा अर्थ आहे. त्याला आध्यात्मिक रूप आहे. आणि कृष्ण तेच बोलते की हे माझं जे शरीर आहे हे भौतिक तत्वांपासून बनलेलं नाहीये. ह्याचा ॲज अर्ली ॲज 4था अध्याय आणि 6व्या श्लोकामध्ये कृष्णांनी सांगितलेलं आहे की माझं हे शरीर जे आहे हे अव्ययी शरीर आहे. ह्याचा कधी विनाश होऊ शकत नाही, कारण हे भौतिक तत्वांपासून बनलेलं नाहीये. आणि 4थ्या श्लोकामध्ये ह्या अध्यायाच्या काय सांगितलंय कृष्णांनी, हे जे 8 एलिमेंट्स आहेत ते पराप्रकृतीचे अपराप्रकृतीचे म्हणून ते डिस्ट्रॉय होतात, क्रिएट होतात, डिस्ट्रॉय होतात, क्रिएट होतात. आणि त्याच्यापासून बनलेल्या प्रत्येक गोष्टी डिस्ट्रॉय होतात, क्रिएट होतात. आता तुम्ही लॉजिकली पण विचार करू शकता की कृष्णाने जर ही भौतिक गोष्टी बनवल्या आहेत आणि ह्या भौतिक गोष्टी क्रिएट होत आहेत, डिस्ट्रॉय होत आणि कृष्णच ते क्रिएट करतो, डिस्ट्रॉय करतोय, तर इज इट लॉजिकल असं बोलू सुद्धा शकतो की ह्या गोष्टींमुळे कृष्णाचं शरीर निर्माण झालं म्हणून. कृष्णाने ह्यांची उत्पत्ती केली आणि उलट आपण म्हणायचं की ह्या गोष्टींमुळे कृष्णाच्या शरीराची उत्पत्ती झाली. हे किती इलॉजिकल आहे. तर अरूपम हा जो शब्द आहे ना, ह्याचा अर्थ हा आहे की कृष्णाला भौतिक रूप नाहीये. कृष्णाचं जे रूप आहे ते सच्चिदानंद रूप आहे. सत, चित आणि आनंद. सत म्हणजे इटर्नल, चित म्हणजे फुल ऑफ नॉलेज आणि आनंद म्हणजे फुल ऑफ ब्लिस. आपण हे आपण केलंय. अजून एक श्वेताश्वतर मध्ये अजून एक श्लोक आहे. हे सगळं प्रभुपादांच्या पर्पोर्ट मधलं आहे हे. तर ह्याच्यामध्ये आपण बघतो की हे जे भगवंतांचं जे रूप आहे ना, ते आपल्याला दिसत नाहीये, कारण आपण एका प्रकारच्या अंधारामध्ये आहोत, अज्ञानाच्या अंधारामध्ये. त्यामुळे आपल्याला भौतिक गोष्टच दिसू शकते, आपल्याला पुरुषोत्तम भगवान दिसत नाहीये. आणि ह्याच्यामुळे आपण जन्म मृत्यूच्या बंधनामध्ये आपण अडकले असतो. पण जेव्हा आपण भगवानांना जाणू शकतो आपण, त्यावेळी या बंधनातून आपण मुक्त होतो आपण. त्यामुळे भगवंताबद्दल ज्ञान मिळवणं आणि भगवंतांच्या कडे चालत जाणं ह्यापेक्षा दुसरा कोणताही मार्ग आपल्याला नाहीये ज्याच्यामधनं आपण ज्यामुळे आपण ह्या भौतिक बंधनातनं आपली सुटका होऊ शकते. हरे कृष्णा. तर मी इथेच स्टॉप करतो. आज आपण ह्याबद्दल बोललेलो आहे, त्यामुळे आता मी रिपीट नाही करत. हरे कृष्णा. Hare Krishna, Hare Krishna.